नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. अतिवृष्टी जून ते सप्टेंबर 2024च्या दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनीचं झालेल्या नुकसान मदतीसाठी शासनाकडून GR मंजूर करण्यात आला आणि नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील 23,065 बाधित शेतकऱ्यांना 29,25,61,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आणि या संदर्भाचा शासन निर्णय देखील प्रकाशित झाला. आता जिल्हानिहाय आपण बघणार आहोत की जिल्हानिहाय किती शेतकरी जे काही 19 जिल्हे आहेत याच्यातनं 19 जिल्ह्याची डिटेलमध्ये माहिती आपण घेणे आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. अजून लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. एक शेतकरी आपल्या व्हिडिओला लाईक करायला घाबरतो, कंजूसपणा करतो. असो, शासनाच्या या निर्णयाने शेतजमिनीचं जे काही मालक असलेल्या फक्त आणि अत्यल्प शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टरी 47,000 रुपयाच्या दराने मदत देण्यात येणार आहे. मदत मात्र 5,000पेक्षा कमी नसावी असं शासन निर्णयामध्ये स्पष्ट आहे. आणि हे परंतु यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान कमी दाखवून शासन निर्णयातील मदतीपेक्षा कमी निधी देऊन शेतकऱ्यांची बोळवणूक केली जात असताना इथे आपल्याला दिसणार आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यामुळे बहुतांश शेतकरी बाधित असताना जून ते 2024 दरम्यान राज्यात विविध भागांमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि शेतीचं खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतजमीन वाहून गेल्या, त्यामुळे शेतकऱ्यांचा फटका सोसावा देखील लागला होता. त्यावर तातडीने मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती, पण त्याला विलंब झाला. मध्यंतरी काही इलेक्शन वगैरे या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होता आणि म्हणूनच ही मदत डिले झाली. एकूण 4 विभागातील 19 जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये आहे. यामध्ये नाशिक विभागातील जळगाव, पुणे विभागनिहाय जर बघितलं तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर विभागातील गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, परत नागपूर, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, तर छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांचा इथे समावेश आहे. आता हे जे काही नुकसान झालं होतं हे नुकसान खूप काही मोठे, पण सरकारकडून जी मदत मिळते ती छोटीशी आहे. राज्यात जून ते सप्टेंबर 2024 कालावधीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचं हे फटका बसला आणि त्याच्यामध्ये हे जे 19 जिल्ह्यातील शेतकरी आहे या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून मदत तात्काळ मिळणं गरजेचं होतं, पण ते मिळालं नाही. आणि म्हणूनच ही जी काही आता शासनाला वारंवार आठवण देऊन ही तुटपुंजी रक्कम म्हणता येईल आपल्याला, ती तुटपुंजी रक्कम आता शासनाकडून देणार आहेत. तसेच NDRF आणि SDRFच्या निकषानुसार मदतीची आकडेवारी मोठी दिसत असली तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मात्र एवढा लाभ मिळत नाही. ज्याप्रमाणे 47,000 रुपये शासनाकडून दाखवण्यात येतं, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला मिळतात किती? 5,000-5,500. आता याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना किती निधी आहे ते देखील आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे जी काही नुकसान झालं होतं जून ते सप्टेंबर दरम्यान, त्या नुकसानसाठी विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवले होते. आता या प्रस्तावानुसार 29 कोटी रुपयांचा निधीला राज्य सरकारकडून मंजुरी दिली होती. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 143 शेतकऱ्यांसाठी 13,01,000 रुपये इथे मंजूर झाले असून पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 765 शेतकरी आहेत पुणे जिल्ह्यात, 36,75,000 रुपये त्यांच्यासाठी. सातारा जिल्ह्यातील 559 शेतकऱ्यांना 20,35,000 रुपये इथे मंजूर झालेत. सांगली जिल्ह्यातील 20 शेतकऱ्यांना 82,000 रुपयांचा निधी इथे मंजूर शासनाकडून करण्यात आलेला आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील 365 शेतकऱ्यांना 11,55,000 रुपये इथे शासनाकडून मंजूर करण्यात आले. वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यातील 1,404 शेतकऱ्यांना 1,48,89,000 रुपये इथे मंजूर आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 5,358 शेतकऱ्यांना 7,65,18,000 रुपये इथे मंजूर आहेत. नागपूर जिल्ह्यातील 875 शेतकऱ्यांना 1,42,74,000 रुपयांचा निधी इथे मंजूर करण्यात आला आहे. अमरावती विभागाचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यातील 396 शेतकऱ्यांना 35,83,000 रुपये मंजूर आहेत. अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये 18 शेतकऱ्यांना 50,000 रुपये इथे मंजूर झालेत. 18 दूने 36 म्हणजे ते 5,000 देखील होत नाही आहे. यवतमाळ जिल्ह्यातील
65 शेतकऱ्यांना 58,42,000 रुपये इथे मंजूर आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील 3,36,71,000 रुपये इथे मंजूर आहेत. वाशिम जिल्ह्यातील 286 शेतकऱ्यांना 2,87,000 रुपयांचा निधी इथे प्रस्ताव हा मंजूर करण्यात आलेला आहे. तसंच त्याच्याही पुढे जर जाऊन तर सगळ्यात फेमस झालेला जिल्हा आता आपला शेतकऱ्यांसाठी काही मदत नसताना परभणी जिल्ह्यातील 1,607 शेतकऱ्यांना 2,67,00,000 इथे मंजूर झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांना 14,000 रुपये इथे मंजूर करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील 5,114 शेतकऱ्यांना 6,64,00,000 एवढे रुपये इथे मंजूर करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 51 शेतकरी धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांना 2,66,000 रुपये इथे मंजूर करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील 1,887 शेतकऱ्यांना 2,85,03,000 रुपयांचा निधी इथे मंजूर करण्यात आलेला आहे. आता शासनाकडून ही जी काही मदत आहे ही मदत आता मिळणार कशी? आता शासन काय करणार आहे? शासनाने ही तर रक्कम मंजूर केली, एक GR काढला. आता याच्यावर शासन काय करणार आहे? एक कमिटी किंवा एक व्यवस्थापन समिती इथे नेमणार आहे. आता या व्यवस्थापन समिती अंतर्गत शेतकऱ्यांचे कागदपत्रांची पडताळणी इथे करणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला होता, ज्या शेतकऱ्यांनी ॲप्लिकेशन केले होते आणि जर याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचे अजून डॉक्युमेंटेशन राहिलं असेल तर शेतकऱ्यांना ते एक सूचना देण्यात येतील किंवा ते झाल्यानंतर शासनाच्या वतीने हे जी काही राहिलेली अमाऊंट आहे ही अमाऊंट म्हणजेच जे काही निधी आहे हा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात येणार आहे. मित्रांनो, आता जर विचार केला जून ते सप्टेंबर हा कालावधी होता आणि याच्यामध्ये खूप काही शेती पिकाचं नुकसान झालं, पण अद्यापही शेतकरी ही जी काही मदत आहे या मदतीपासून वंचित आहे. आता शासनाने काय केलं आहे? शेतकऱ्यांना मदत देण्याच्या ऐवजी शासनाने हे जे काही पैसे आहेत हे पैसे दुसऱ्याच ठिकाणी ते उडवताना दिसत आहे. आपल्याला खरंच उडवताना दिसत आहे असंच म्हणावं लागणार आहे, कारण की हे जे काही पैसे शेतकऱ्यांसाठी, ॲक्च्युली आपला देश जो आहे तो कृषीप्रधान देश आहे, पण कृषी क्षेत्रासाठी इथे जे काही गोष्टी व्हायला पाहिजे त्या होत नाही. मध्यंतरी निर्मला सीतारामन यांच्याकडून देखील एक शासनाचा एक अर्थसंकल्प सादर करण्यात आला, ज्यामध्ये सुरुवातीला शासनाकडून सांगण्यात येत होतं की आम्ही शेतकऱ्यांना 15,000 रुपयांचा निधी मंजूर करू. बघा, जे काही PM किसान सन्मान निधी योजनेचा निधी आहे तो आम्ही 6,000वरून 15,000 करू, पण त्याही अफवा होत्या. त्याच्यावर कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काय सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना अशा खूप काही मदत देत आहोत. बघा, शेतकऱ्यांना खूप काही मदत देत आहोत, शेतकऱ्यांना खूप काही पैसे आम्ही वाटप करत आहोत वर्षाला, त्याच्यामुळे PM किसान सन्मान निधी योजनेचा जो काही निधी आहे तो वाढणार नाही, तो ॲज इट इज असणार आहे. म्हणजे असे आपले कृषी मंत्री ज्यांना शेतकऱ्यांना त्यांनी खूप काही पैसे देऊन टाकले, शेतकऱ्यांनी आता शेतीच करायचं सोडलं आहे, शेतकरी फक्त जे काही शासनाचे पैसे येत आहेत त्याच्यावरच जगत आहे, असं आता कृषी मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार आहे. म्हणून आता ही जी काही मदत आहे ही मदत शासनाकडून आता आपल्याला लवकरात लवकर तरी मिळायला पाहिजे. म्हणूनच हे जे काही मध्यंतरी आंदोलनं झाले होते आणि त्या आंदोलनाचाच परिणाम म्हणून हा शासनाचा एक GR आला आणि या GRच्या अनुषंगाने हे जे 19 जिल्ह्यातील शेतकरी आहेत हे 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 29 कोटी रुपयांचं वाटप आता होणार आहे. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.